मिरविते देवी कुबेरा तैसेचे जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसतां परी दोई ठाई सर्पना जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीत्यासे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भदावा राम तो मीचाय आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या. तर विचार सागरातला चौथा तरंग आणि चौथ्या तरंगामधला आपला चैतन्याचे प्रकार हा विषय आपण बघू लागलो. तर चैतन्याचे प्रकार सांगताना आपण बघितलं की चैतन्याचे प्रकार सांगताना 4 प्रकारचे दृष्टांत आकाशाचे दिले. 4 प्रकारचे दृष्टांत देऊन चैतन्याचे सुद्धा 4 प्रकार या ठिकाणी कल्पिले मानले आणि चैतन्य सुद्धा 4 प्रकारांना सांगून या ठिकाणी चैतन्याचे 4 प्रकार केले की कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य असे चैतन्याचे 4 प्रकार या ठिकाणी मानले गेले समजुती करता. आणि आपला विषय या ठिकाणी चालू आहे. काल आपण दिगंबर महाराजांनी आपल्याला खूप चांगला विषय या ठिकाणी सांगितला आहे आणि तो आपण श्रवण केला. तो जरी करता थोडा पुढे असला तरी पण विचार सागरातलाच आहे आणि त्यांना तो खूप आवडल्यामुळं त्यांनी त्या विषयाची मांडणी केली आणि सुंदर अशा प्रकारचं चिंतन त्यांनी मांडलं होतं. आमची योग त्या ठिकाणी नव्हते ऐकायचे, तरी आता या ठिकाणी आपण आजच्या विषयामध्ये चैतन्याचे प्रकार बघायला लागलो आणि कुटस्थ चैतन्याचे या ठिकाणी विषयी आपण बघितला आणि कुटस्थ चैतन्य बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य त्याला कुटस्थ चैतन्य म्हणायचं आणि जीव चैतन्य म्हणजेच इथं 3 प्रकारचं कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब किंवा आभास या तिन्हीला मिळून या ठिकाणी जीव चैतन्याचं लक्षण केलेलं आहे हे आपण बघू लागलो. याच्यामध्ये शिष्यानं प्रश्न केला होता की तुम्ही जे सांगता तर जीव चैतन्याचं लक्षण सांगताना कुटस्थ चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब. तर झोपीमध्ये बुद्धी नाही आणि तिन्ही मिळूनच जीवपणा आहे आणि झोपीत जर बुद्धी नाही मग अव्याप्ती नावाचा दोष यायला लागला. शास्त्रामध्ये याला अव्याप्ती म्हणतात, कारण व्याप्ती नाही म्हणून अव्याप्ती. कारण बुद्धीची तिथं त्या ठिकाणी बुद्धी नाही, कुठं नाही बुद्धी. शिष्य म्हणायला लागला की झोपीमध्ये बुद्धी नाही, मग जीव चैतन्याचं लक्षण करायचं म्हणलं तर तिने पण लागते. कुटस्थ चैतन्य लागत, बुद्धी लागते आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब किंवा आभास लागतो, मग तिने पण लागते. झोपीत तर बुद्धी नाही, मग अव्याप्ती नावाचा दोष या ठिकाणी यायला लागला असं शिष्यानं सांगितलं. अव्याप्ती दोष, कारण बुद्धी त्या ठिकाणी नाही म्हणून अव्याप्ती दोष त्या ठिकाणी यायला लागला. आता याच्यावर श्री गुरुनं सांगितलं की अव्याप्ती दोष, कारण बुद्धी त्या ठिकाणी नाही असं नाही, तर बुद्धी लीन झाली आणि तिच्या कारणात लीन झाली. मग तिचं कारण काय आहे तर बुद्धीचं वेष्टी अज्ञान. वेष्टी आणि समष्टी आपण बघितलं की वेष्टी म्हणजे तितक्याच पुरतं असणारं अज्ञान, त्याला काय म्हणलं वेष्टी. एका व्यक्तीपुरतं अज्ञान त्याला म्हणले वेष्टी. आणि जसं आपण
दृष्टांत घेताना नगरपालिका सर्व नगर मिळून नगरपालिका झाली आणि त्या नगरपालिकामध्ये आपलं घर सुटलं नाही, आपल्या घरासकट सर्व घर मिळून नगरपालिका आणि आपल्या स्वतःपुरतं घर म्हणजे आपलं घर. अशा प्रकारचं या ठिकाणी वेष्टी आणि समष्टी. समष्टी म्हणलं की सर्व मिळून आणि वेष्टी म्हणलं की तेवढ्या पुरतच. म्हणून या ठिकाणी श्री गुरूंनी सांगितलं की मग बुद्धी नाही असं तुझं म्हणणं आहे ना, बुद्धी त्या ठिकाणी नाही असं नाही, तर बुद्धी लीन झाली. आणि म्हणून या ठिकाणी असं पण लक्षण करता येतं की कुटस्थ चैतन्य, वेष्टी अज्ञान आणि वेष्टी अज्ञानामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, हे तिन्ही मिळून जीवाचं लक्षण करता येतं. कारण कसं तर हे तिन्ही मिळून केल्यानंतर वेष्टी अज्ञान झोपेमध्ये असतं. झोपेमध्ये बुद्धी लीन होती, पण झोपेमध्ये वेष्टी अज्ञान असतं. म्हणून वेष्टी अज्ञान मानणं सुद्धा सोयीस्कर आहे. आणि प्रत्यक्ष सुख दुःख होतं म्हणून बुद्धी सुद्धा मानणं आहेच. म्हणून बुद्धीशिवाय सुख दुःख नाही. म्हणून या ठिकाणी बुद्धी सुद्धा या ठिकाणी मानावं लागते. कारण सुख दुःख आधी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत नाही. कारण बुद्धीशिवाय प्रतीत होत नाही सुख दुःख आदी धर्म. मग बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी मानावं लागते आणि म्हणून या ठिकाणी दोही पण मानावं लागतील, वेष्टी अज्ञान आणि बुद्धी. म्हणून श्री गुरूंना या शिष्याच्या शंकेचं समाधान केलं. म्हणून आपण बघू लागलो की कुट शब्दाचा अर्थ, कुट म्हणजे मिथ्या आणि स्थ म्हणजे असंग रूपान. कुट म्हणजे मिथ्या आणि स्थ म्हणजे असंग रूपानं. आता मिथ्या काय तर बुद्धी आहे आणि असंग रूपाने कोण आहे तर चैतन्य आहे. म्हणून बुद्धी म्हणजे मिथ्या बुद्धीमध्ये असंग रूपानं जे चैतन्य आहे त्याला म्हणायचं कुटस्थ चैतन्य. आणि त्याला दृष्टांत देताना त्याला दृष्टांत त्यांनी द्याला की जसं आयरन असते सोनाराची, त्या आयरनीवर आपण बघतो की अनेक प्रकारचे अलंकार घडले जाते, पण आयरन त्या ठिकाणी घडत नाही, त्या अलंकाराप्रमाणे ती होत नाही. म्हणून त्या अलंकारापासून ती कशी आहे असंग रूपाने आहे. म्हणून अलंकाराचा परिणाम त्या आयरनीवर काही होत नाही आणि आयरनीवर त्या अलंकाराचा काही परिणाम होत नाही. म्हणून ती आयरन असंग रूपाने आहे, त्याला म्हणायचं असंग. असंग म्हणजे परिणाम नाही होत. जसं अलंकाराचा परिणाम त्या आयरनीवर होत नाही, तसं या ठिकाणी कुटस्थ कसं आहे असंग रूपाने आहे. म्हणून कुटस्थावर कोणताच परिणाम असं होत नाही. म्हणून त्याला कुटस्थ म्हणले. स्थ म्हणजे असंग रूपाने असं चैतन्य आहे. म्हणून जीव चैतन्याचं लक्षण या ठिकाणी केलं आणि कुटस्थात सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून या दोन प्रकारचं या ठिकाणी चैतन्याचे प्रकार आपले झालेले आहेत. आणि त्या पहिल्या चैतन्याचे कुटस्थ चैतन्य याला घटाकाशाचा दृष्टांत द्याला आणि दुसरं जे जीव चैतन्य तर याला या ठिकाणी जलाकाशाचा दृष्टांत द्याला. की घट आहे आणि त्या घटामध्ये जल आहे आणि त्या जलामध्ये आकाशादी नक्षत्राचं प्रतिबिंब आहे. जलाकाशाचा दृष्टांत दिलेला आहे. आणि जीवा म्हणून हे ईश्वर चैतन्य 3 नंबरला आहे. आणि म्हणून पहिलं कुटस्थ चैतन्य, दुसरं जीव चैतन्य, तिसरं ईश्वर चैतन्य आणि चौथं ब्रह्म चैतन्य. म्हणून 4 चैतन्याचे प्रकार आपल्याला पाहायला भेटतील. आणि म्हणून पहिल्या चैतन्याला दृष्टांत द्याला त्यानं घटाकाशाचा, दुसऱ्या चैतन्याला जीव चैतन्याला दृष्टांत द्याला की जलाकाशाचा आणि ईश्वर चैतन्याला दृष्टांत द्याला की मेघाकाशाचा.
मेघ, आणि ते मेघामध्ये आकाश, आणि त्याच्यामध्ये नक्षत्रादी प्रतिबिंब, आणि हे झालं मेघ आकाशाचा दृष्टांत. आणि ईश्वर चैतन्यासाठी हा दृष्टांत त्यांनी दिला. आता ईश्वर चैतन्य कशाला म्हणायचं, तर ब्रह्मचैतन्य आणि माया, आणि मायेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, हे तिन्ही मिळून ईश्वर चैतन्य अशा प्रकारचं म्हणलं गेलं. आता यामध्ये माया कशी आहे, तर माया ही शुद्ध सत्वगुणाची आहे, म्हणून ईश्वराला भ्रांती नाही. ईश्वराला का भ्रांती नाही, तर माया ही शुद्ध सत्वगुणाची आहे. आणि जीवाला जी उपाधी मिळाली तर ती 3 गुणाची अशा प्रकारचं आहे, म्हणून सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, आणि ही अविद्या. आणि पाहायला गेलं तर जीवाची उपाधी कशी आहे, तर मलिन आहे, आणि ईश्वराची उपाधी कशी आहे, तर शुद्ध आहे. म्हणून ईश्वराला ज्ञान होतं, ज्ञान प्राप्त करून घ्यायची गरज नाही, तर उपजताची ज्ञान आहे. जसं आपण ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलतो, किंवा संतांनी त्या ठिकाणी सांगितलं की देवाला सुद्धा काय आहे, तर ज्ञान प्राप्त करून घ्यायची गरज नाही. आणि संत सुद्धा कसे आहेत, तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कारण मग अशा प्रकारचं त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही, त्यांना अज्ञान घालायचं नाही, किंवा ज्ञान मिळवायचं नाही. कारण का, तर त्यांची उपाधी शुद्ध आहे. आणि म्हणून शुद्ध सत्वगुणाची उपाधी असल्यामुळं ईश्वराला भ्रांती नाही. आणि ईश्वराला भ्रांती नाही म्हणून त्याला भ्रांती दूर करायचं काम नाही. जीवाला भ्रांती आहे म्हणून त्याला भ्रांती दूर करायचं काम आहे. ईश्वराला भ्रांती नसल्यामुळं सहजच त्या ठिकाणी त्याला ज्ञान असतं, किंवा त्याला भ्रांती नसल्यामुळं तो नित्य मुक्तच असतो. आणि जीवाला संतांच्या संगतीमध्ये येऊन आपला मुक्तपणा ध्यानात घ्यायचा असतो, कारण जीव पण मुक्तच आहे. कारण हरिपाठामध्ये आपण बघतो, कल्पना अविद्या तेने झाला जीव. कारण कल्पनेमुळं या ठिकाणी बद्ध आहे, वास्तविक बद्ध नाही. म्हणून या ठिकाणी जीव गमे पंडसुता जीव लोकी जडा ते जीवविता देह हंता उपजविता मी जीव गमे पंडसुता जीव लोकी. कारण जीवाची व्याख्या करताना ज्ञानोबारायानं 13व्या अध्यायात सांगितलं, मी जीव वाटतो झालो नाही. कारण झाला असता तर पुन्हा त्याला देव नसतं करता आलं. जीव वाटायला लागला, आणि कशामुळं, तर कल्पना अविद्या, याच्यामुळे जीव वाटायला लागला. वास्तविक हा जीव झाला नाही, कल्पनेमुळे या ठिकाणी वाटायला लागला. आणि म्हणून ती कल्पना या ठिकाणी काढायची असती, आणि ती विचारानं निघत असती. म्हणून विचारिता निरसले. म्हणून विवेक खूप महत्वाचा आहे, आणि विवेकालाच खरा परमार्थ म्हणतात, म्हणून बाकीचा परमार्थच नाही. कारण ज्ञानोबराय सुद्धा विवेकाचं आणि वैराग्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीत मध्ये पाहायला मिळतं की जे विवेकाची भाषा नेनती वैराग्याची शिवण देखती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कारण ज्यांच्याकडे विवेक नाही, ज्यांच्याकडे वैराग्य नाही, तर त्यांना या ठिकाणी मूर्ख अशा प्रकारची व्याख्या किंवा उपमा त्यांना दिलेली आहे की विवेक वैराग्याशिवाय पारमार्थिक बनताच येत नाही. कारण पारमार्थिक म्हणून घ्यायला विवेक आणि वैराग्य लागत असतं. विवेकाची भाषाच नाही किंवा वैराग्य कसं असतं याची शिवत ज्याला माहित नाही, तर म्हणून अशाला या ठिकाणी मूर्ख अशी उपमा संतांनी दिलेली आहे. म्हणून आपण बघतो की विचारसागरामध्ये अधिकार लक्षण सांगताना या ठिकाणी विवेक वैराग्य त्यामध्ये षटक आणि मुमुक्षुत्व हे आपण बघितलं. आणि म्हणून या ठिकाणी अगोदर तर पायाच पक्का, कारण पाया पक्का असल्याशिवाय इमारत बांधताच येत नाही, हे आपण सुरुवातीच्या अध्यायामध्ये बघितलं. आणि आता ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे पाया पक्का झाला, त्याला ज्ञान व्हायला बोध व्हायला उशीर लागत नाही, कारण अंतःकरण शुद्ध लागत असतं. तुका म्हणे मन करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे ते. कारण देव येत असतो पण अंतःकरण
शुद्ध लागत असतं. कारण शुद्ध अंतःकरण असलं तर त्या ठिकाणी कळत असतं. म्हणून या ठिकाणी आपलं अंतःकरण शुद्ध होणं हे महत्वाचं आहे. आणि अंतःकरण शुद्ध झालं की लक्षात येत असतं जसं येत असं. आणि जोपर्यंत अंतःकरण मलिन आहे तोपर्यंत योग्य अशा प्रकारचं कळत नसतं. म्हणून या ठिकाणी सद्वासना चराचरी दुर्लभ जाणा, म्हणून सद्वासना ही दुर्लभ असते. पण कोणाला बी या ठिकाणी मुक्त व्हायची वासना होत नाही. कारण अनंत पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. कारण पूर्ण सुकृत पूर्व सुकृताचा आहे. कारण पूर्वी त्यानं लय मोठं पुण्य केलं असं आणि पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास त्याचा झालेला आहे. ज्याला प्रपंचाचा वीट आला की दुःखाचा वीट तर कोणाला येतो, परंतु ज्याला सुखाचा सुद्धा वीट आला, प्रपंचातलं सौख्य सुद्धा ज्याला आवडत नाही, सुख सुद्धा ज्याला नकोसं वाटतं, अनुकूलता सुद्धा ज्याला टोचती या ठिकाणी संसारातली, तर तोच या ठिकाणी भक्तीचा अधिकारी आहे किंवा ज्ञानाचा सुद्धा अधिकारी आहे. म्हणून या विषयामध्ये ईश्वर चैतन्याचं लक्षण या ठिकाणी सांगायला लागले. म्हणून ईश्वर चैतन्याच्या लक्षणामध्ये माया आणि मायातलं चैतन्य, ब्रह्मचैतन्य, माया आणि मायामध्ये त्या ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आणि तिन्ही मिळून ईश्वर चैतन्य. कारण त्या ब्रह्मचैतन्यालाच माया उपाधी लागल्यामुळं ईश्वर म्हणावं लागत असत. म्हणून माया उपाधी शिव बोली जेते. म्हणून माया उपाधी लागली म्हणून त्या ब्रह्मचैतन्यालाच ईश्वर या ठिकाणी अशा प्रकारचं नाव आलं. ती माया कशी आहे तर शुद्ध सत्वगुणाची आहे आणि ती माया शुद्ध असल्यामुळं ईश्वराला भ्रांती नाही. म्हणून ईश्वर कसा आहे तर त्या ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही. आणि म्हणून आपण बोलावलं की माया सत्व रस तम 3 गुणांनी युक्त असते. की मायेचे 3 प्रकारचे गुण आहेत. त्रिगुण गुण माया आणि कोल्हाटीनं खेळया. कारण मायेचे प्रकार 3 आहेत. कोणते? सात्विक, राजस आणि तामस. आणि तिन्ही गुण मिळून ती माया आहे. म्हणून त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारा सार विचार, हरिपाठ. म्हणून 3 अशा प्रकारचे गुण आहेत. तर ते आसार आहेत आणि मग सार या ठिकाणी हरी आहे. म्हणून सांगायला लागले की तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ होते. म्हणून हे 3 गुण सारखे राहत नाहीत. कधी एखाद्याचा एखादा गुण रजोगुण वाढला तर मग तमोगुण आणि सत्वगुण दबतो, किंवा सत्वगुण वाढला तर मग तमोगुण आणि रजोगुण दमतो, त्या ठिकाणी दबतो खाली. आणि म्हणून एकाची वाढ होती आणि एक त्या ठिकाणी खाली दबलेला असतो. म्हणून अशा प्रकारचे हे तिन्ही गुण मिळून या ठिकाणी माया असं या ठिकाणी विषय आपला चालू आहे. ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रजोगुण हे अगदी कमी असतात. नसता असं नाही तर कमी असतात. सत्वगुण वाढला म्हणजे रजोगुण नसतो असं नाही, तमोगुण नसतो असं नाही, तर कमी असतात. आणि सत्वगुणाची वाढ होते, मुळीच नसतात असे नाही. सत्वगुण फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो. म्हणून जो गुण जास्त वाढला त्याचं त्या ठिकाणी प्राबल्य असतं किंवा त्याचं त्या ठिकाणी चालत असतं. सत्वगुण वाढल्यावर काय होतं तर रजोगुण आणि तमोगुण या ठिकाणी हे जरा कंट्रोल मध्ये राहतात किंवा स्वाधीन या ठिकाणी ठेवता येतात. अशा स्थितीला शुद्ध सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात. आणि म्हणून ती ईश्वराची स्वरूपास आवरण करीत नाही. आणि म्हणून ईश्वराला ती माया आवरण करीत नाही, आवृत्त करीत नाही. आणि का तर ती माया शुद्ध सत्वगुण प्रधान आहे. म्हणून ईश्वराला बंधन करीत नाही किंवा ईश्वर हा मायेमध्ये बांधल्या जात नाही. म्हणून अशा प्रकारची माया ईश्वराची काही उपाधी आहे. आणि ती कशी आहे तर शुद्ध सत्वगुण प्रधान आहे. म्हणून ईश्वराला त्या ठिकाणी ती बद्ध करू शकत नाही. आणि म्हणून ती ईश्वराच्या स्वरूपाला आवरण करीत नाही. ज्यावेळी सत्वगुण कमी होऊन तमोगुण वाढतो त्यावेळी तिला अज्ञान असे म्हणतात. अज्ञानात त्या ठिकाणी
नाव आहे. ते आत्मा वाढलं म्हणजे तमोगुण म्हणायचं. आणि म्हणून जीवाची उपाधी कशी तर तमोगुणाची. आणि ईश्वराची शुद्ध मायेपासून 3 गुण आणि त्या मायेच्या तमोगुणापासून ही जीवाची उपाधी, ईश्वराची उपाधी तर शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी ईश्वराची उपाधी आहे. म्हणून तमोगुण उपाधी वाढली की त्याला अज्ञान म्हणायचं. आणि माया म्हणजे सत्वगुण प्रधान अशा प्रकारची उपाधी तिला माया म्हणायचं. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे नाव आले. जगात या मायेची व्याप्ती आहे. तशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्ती आहे. जसे व्यष्टी आणि समष्टी हे या ठिकाणी विषय सांगायला लागले की जशी बुद्धी असती तर ही एका देहामध्ये व्याप्त असते आणि ईश्वराची माया ही सर्वत्र व्याप्त आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की बुद्धी ही व्यष्टी म्हणजे तितक्या देहापुरती आणि ईश्वराची माया ही समष्टी म्हणजे सर्व या ठिकाणी सर्व ठिकाणी व्याप्त आहे. म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एकाकाली जीवांना ज्ञान होते. आणि जीवाला ज्ञान होतं शरीरामध्ये काय चाललं, कारण त्या ठिकाणी बुद्धी व्याप्त आहे. म्हणून देहातलं ज्ञान जीवाला होतं. आता ईश्वराला सुद्धा जगातलं ज्ञान होतं. कारण का तर ईश्वर ची उपाधी जी आहे माया ती सर्व जगामध्ये व्याप्त आहे. आणि म्हणून ईश्वराला एकाच काली सर्व काही जगातलं ज्ञान होतं. तसं जीवाला एकाच आपल्या देहामधलं सर्व काही एकाच काली ज्ञान होतं. आणि म्हणून ईश्वराला सुद्धा, कारण ईश्वराची माया कशी आहे तर व्याप्त आहे आणि म्हणून त्याला या जगातलं सर्व अशा प्रकारचं ज्ञान होत असतं. म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एकेच काली जीवांना ज्ञान होते. तसेच ईश्वराला सुद्धा मायावृत्तीने जगातल्या सर्व पदार्थाचे ज्ञान होते. ईश्वर सर्वज्ञ आहे. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांडात ईश्वराचे स्थूल शरीर आहे. त्यात विराट म्हणायचं. म्हणून विराट, विश्व, विराट अशा प्रकारचे त्या ठिकाणी नाव आलेले आहेत. म्हणून आपण बघू लागलो की ईश्वराच्या ह्या शरीराला विराट स्वरूप म्हणायचं. आणि म्हणून ईश्वराला जगातलं सर्व ज्ञान होतं. पण ईश्वराला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नसतं किंवा ईश्वराला अज्ञान नसतं आणि जीवाला ते अज्ञान असतं. पण त्यानं सद्गुरूकडे जाऊन संतांच्या संगतीत जाऊन ते अज्ञान नष्ट करता येत असतं. ईश्वराच्या ठिकाणी अज्ञान नाही, जीवाच्या ठिकाणी अज्ञान असलं तरी पण त्याला ते अज्ञान नष्ट करता येतं. म्हणून ईश्वर कसा आहे तर तो त्या ठिकाणी सर्वांतर्यामी आहे. कारण ईश्वराची माया कशी आहे तर जगामध्ये व्यापक आहे, सर्व ठिकाणी कशी आहे तर व्यापक आहे. म्हणून ईश्वराला कुठलं बी ज्ञान होतं. म्हणून कोणी किती त्या ठिकाणी आपण म्हणतो आम्हाला कोणी पाहिलं नाही, पण ईश्वराला माहित नाही का? ईश्वरानं पाहिलं नाही का? कारण ईश्वर तिथं नाही का? कारण ईश्वराची जी उपाधी आहे तर ती मोठी आहे. तसं आपण सुरुवातीलाच बघितलं की चैतन्यात भेद नाही. या ठिकाणी भेद का सांगितले तर या उपाधीमुळे भेद मानावं लागले. म्हणजे उपाधीमुळे भेद मानल्यावर भेद खरा नाही, उपाधिकृत आहे म्हणजे खोटा आहे. कारण चैतन्यात भेद नाही, चैतन्य एकच आहे, पण उपाधिकृत भेद. मग त्याच्यामध्ये आपण दृष्टांत बघितले होते की मठाकाश आणि घटाकाश. आता मठातला आकाश आणि घटातला आकाश दोन्ही पण या ठिकाणी आहेत असं वाटतं, परंतु दोन्ही दोन नाहीत. उपाधीमुळे त्याला घटाकाश आणि उपाधीमुळे याला मठाकाश म्हणलं. आता मठामध्ये जास्त आकाश बसलं, घटामध्ये छोटा आकाश, परंतु दोन्ही आकाश दोन नाहीत, तर दोन्ही आकाश एकच आहेत. कारण घट फुटल्यावर ते आकाश कुठं जाणार किंवा मठ त्या ठिकाणी पडल्यावर ते आकाश कुठं जाणार, तर आकाशामध्ये भेद नाही. म्हणून चैतन्याचा दृष्टांत चैतन्य समजून सांगताना आकाशाचा दृष्टांत खूप त्यांना योग्य वाटला, कारण अलिप्त आहे, सर्वात असून सर्वाहून वेगळं आहे, सर्वात असून ते लिप्त होत नाही असं आकाश आहे. म्हणून आकाशाचा दृष्टांत खूप अशा प्रकारचा सुंदर आहे. कारण म्हणून आकाश कसं आहे तर घटामध्ये आहे, पण घटात असून सुद्धा त्या ठिकाणी बाहेरच्या आकाशाची
अलग नाही, ते एकच आहे. कारण बाहेर बी आकाश आहे घटाच्या आणि घटात बी आकाश आहे. म्हणजे आकाश तेवढंच नाही, त्या घटामुळं वाटायला लागलं पण ते वेगळं झालेलं नाही. अशा प्रकारचं उपाधी भेदामुळं हे चैतन्य, जसं या ठिकाणी मग त्या ईश्वराची उपाधी आणि जीवाची उपाधी. आता उपाध्यामध्ये फरक आहे का चैतन्यात फरक आहे? उपाध्यामध्ये फरक आला चैतन्यात, कारण जीवाची उपाधी मलिन आहे, ईश्वराची उपाधी शुद्ध आहे. ईश्वराची उपाधी शुद्ध असल्यामुळं ईश्वराला अज्ञान नाही, ईश्वराला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही, किंवा ईश्वराची उपाधी सर्व व्यापक असल्यामुळं सर्व ठिकाणचं ज्ञान ईश्वराला एकाच काळी होतं. सर्व ठिकाणी काही झालं ईश्वराला एकाच काळी होतं. मग कसं होतं? जसं जीवाची बुद्धी शरीरामध्ये व्यापक असल्यामुळं एका आपल्या देहातलं ज्ञान जीवाला एकाच काळी होतं, तसं ईश्वराला सुद्धा या ठिकाणी सर्व जगातलं ज्ञान एकाच काळी होत असतं. कारण ईश्वराची माया जी काही उपाधी आहे ती माया, ती या जगामध्ये व्यापक आहे. जीवाची उपाधी जी काही बुद्धी आहे तर ती जसं त्या ठिकाणी वेष्टी, कारण तितक्यात देहापुरती, आणि ईश्वराची उपाधी सगळ्या जगामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी वास्तविक चैतन्यात फरक नाही, कारण चैतन्य एकच आहे. आणि म्हणून जर जीव आणि ईश्वर दोन असते, एक करता नसते आहे. कारण दोन वाटायला लागले, दोन झाले नाही. खूप महत्वाचा चिंतन आहे. कारण जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद का नाही? कारण चैतन्यात भेद नाही, चैतन्य एकच आहे. कारण चैतन्यामध्ये भेद का वाटला? उपाधिकृत भेद आहे. उपाधिकृत भेद मानल्यावर भेद खोटा भेद आहे, आणि खोटा भेद मानल्यावर खरा अभेद असतो. खोटा भेद मानल्यावर कसा आहे? खरा अभेद असतो. म्हणून ईश्वर आणि जीव एक का आहे? तर उपाधिपोटी आहे, आणि उपाधिपोटी आहे चैतन्य दोन नाही. म्हणून या ठिकाणी उपाधी समजून सांगायला लागले आपल्याला. ईश्वराची उपाधी माया जगात व्याप्त आहे, जीवाची जी बुद्धी आहे ती देहात व्याप्त आहे. म्हणून ही माया जगात व्याप्त आहे, ईश्वराला सर्व काही ज्ञान होतं. आणि जीवाची बुद्धी या ठिकाणी शरीरापुरती आहे, म्हणजे वेष्टी आहे, आणि ईश्वराची समष्टी आहे. म्हणून ईश्वराला एकाच काळी सर्व ज्ञान होतं, जसं जीवाला एकाच काळी आपल्या देहातलं ज्ञान होतं. आणि ईश्वराची उपाधी शुद्ध आहे, आणि ईश्वराची उपाधी शुद्ध असल्यामुळं ईश्वराला अज्ञान नाही, किंवा त्याला भ्रांती नाही, किंवा त्याला त्या ठिकाणी अज्ञान काढायसाठी उपदेश घ्यायची गरज नाही. आता आपल्याला तर वाटतं की प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ गुरु केले, भगवान कृष्णाला सांदीपानी गुरु केले. आता या ठिकाणी त्यांची सेवा सुद्धा केली, त्यांच्याकडून बोध सुद्धा या ठिकाणी घेतला. परंतु या ठिकाणी यज्ञ आचरते श्रेष्ठ सत्य लोकोत्सव प्रमाण होते लोक तत्व वर्तनते. श्रेष्ठ लोक त्या ठिकाणी जसे आचरण करतात तशी मागचे त्या ठिकाणी आचरण करीत असतात. म्हणून श्रेष्ठ लोकांच्या आचरणाकडे पाहून मागचे त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहून चालत असतात. म्हणून देवानं त्या ठिकाणी आपली स्वतः त्या ठिकाणी वागून दाखल गरज नसताना सुद्धा सेवा केली, सद्गुरूच्या घरी राहिले, त्यांच्या वचनाचं पालन केलं. आणि म्हणून येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती हे सामान्य अनुष्ठिती सकळ जना. की मोठे लोक जे काही करतात ना, त्यांच्याकडे पाहून बाकीचे सामान्य लोक वर्तन करीत असतात. म्हणून वडील जे जे करीती, म्हणून जे काही मोठे लोकांकडे पाहून सामान्य वर्तन करतील, हे देवाला सुद्धा ज्ञान होतं. आणि देवाला ज्ञान असल्यामुळे देवानं काय केलं तर मग स्वतः आपण तशा प्रकारचं त्या ठिकाणी आचरण करून दाखवलं. आणि तसं आचरण केल्यामुळे इतर सामान्य लोकांना सुद्धा हा मार्ग सुंदर अशा प्रकारचा झाला. आणि म्हणून हे सामान्य लोक सुद्धा त्याप्रमाणे त्यांना आचरण करायला योग्य अशा प्रकारची वाट या ठिकाणी म्हणून साधू संतांनी सुद्धा असाच रस्ता त्या ठिकाणी दाखवला. कारण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान मिळवायचं नाही, अज्ञान घालवायचं नाही, परंतु जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, जगाच्या कल्याणामध्येच त्यांना त्या ठिकाणी आनंद असतो, किंवा जगाच्या कल्याणासाठी त्यांचे अवतार असतात.
आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण ज्ञान संपादन केलं किंवा श्री गुरु सेवा केलेली, ग्रंथाचं पठण केलेलं, एकांतवास, त्या ठिकाणी सर्व काही त्यांचं भक्ती, ज्ञान, वैराग्य हे आपल्याला पाहायला मिळत. आणि म्हणून या ठिकाणी ईश्वरात आणि जीवात कोणत्या प्रकारचा फरक नाही, म्हणून भेदच नाही, म्हणून भेदच दुःखाला कारण आहे. म्हणून ज्याला चिंतन करायचं त्याने या भेदाचा काय केला पाहिजे, निराश केला पाहिजे. कारण भेदच दुःखाला कारण आहे, कारण भेद गेला पाहिजे. साधू संतांनी सुद्धा उपदेश करताना भेद भ्रम अमंगल, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगल. कारण सर्व काही हे जग आहे तर विष्णू स्वरूप आहे. विष्णू, कारण हे सर्व त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप आहे, म्हणून भेदच नाही. कसा नाही, तर सर्व अलंकारामध्ये सोनं हे कसं असतं, तर व्यापक असतं, किंवा सोनच असतं. अलंकार नावाची वस्तू नाही. अलंकार नुसतं म्हणायला आहे. अलंकार नुसतं आपण म्हणतो, पण वास्तव असतं सोनच. म्हणून सर्व अलंकारामध्ये सोनं हे ओतप्रोत भरलेलं आहे. तसं सर्व ठिकाणी हा देव भरलेला आहे. म्हणून देवाचं वर्णन करताना सुद्धा तुकाराम महाराज वर्णन करते, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही ओरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. कारण मी दृष्टीनं पाहिलं देवाला, आणि विठ्ठलच आहे सर्व, आणि सर्व ठिकाणी ओतप्रोत असा भरलेला आहे. रीता ठाव ठिकाणी मी जागा राहिलेली नाही. म्हणून सर्वत्र काय देव आहे, देवाशिवाय काहीच नाही. अवघा देवची झाला पाहिजे, भरून या अंतरबाई. कारण सगळा कोण झाला, देव झाला. देवाला सोडून या ठिकाणी काहीच नाही. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवाविन काही दुसरे ते. कारण देवाशिवाय आम्ही दुसरं काही बघतच नाही. कारण सर्व कोण आहे, देवच आहे, अशी संतांची नजर आहे. आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी अशी अनुभूती त्यांच्या संगतीमध्ये येत असते. म्हणून पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयांचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आज पिटले माझे कोडे. कारण आज मला संतांची भेट झाली आणि आज माझं कोड पिटलं. म्हणून या ठिकाणी संतांच्या भेटीमध्ये आपलं पूर्णत्व आपल्याला मिळत असतं. आपलं आपण कोण आहे हे आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणून आपलं पूर्ण पद या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून राम म्हणता रामचे होईजे, पदी बैसोने पदवी घ्यायचे, आईचे सुख वचने आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. आणि हे करत असतं संतांच्या संगतीमध्ये. की म्हणून मी या ठिकाणी काय वस्तू आहे, तर मी परमात्मा स्वरूप आहे, किंवा परमात्मा माझ्याहून वेगळा नाही. आणि म्हणून मी तू पण जाऊ द्या दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी आणि तू अशा प्रकारचा भेद नाही. कारण तू आणि मी एकच आहे. तत्वम अशी, तत्वम, तत् म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीव, आणि अशी म्हणजे एक. कारण जीव आणि परमात्मा दोन नाहीत, तर एकच आहे. म्हणून हे एकत्व आपल्याला संतांनी दाखवून दिलं. म्हणून आपल्याला जे काही आपण बघतो की पुढं 5व्या तरंगामध्ये चिंतन येणारच आहे की ध्येय. कारण ज्ञेय आणि ध्येय हा विषय पुढे या ठिकाणी खूप सखोल अशा प्रकारचं चिंतन 5व्या तरंगात सुद्धा अनेक पद्धतीने या ठिकाणी आपल्याला समजायसाठी पद्धती अनेक वापरल्या, की कोणतं का होईना पण याला एखादी पद्धत जमली तर त्याचं कल्याण होतं. म्हणून जीवाचं कल्याण लक्षात घेऊन साधू महात्म्याने आपल्याला अनेक पद्धतीने हापवत त्या ठिकाणी आपल्या गळी उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथं सुद्धा जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य असा जो काही या ठिकाणी भेद मानला, तर तो उपाधिकृत आहे. हे खूप महत्वाचे लक्षात घेणं. आणि म्हणून हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की हा भेद खरा नाही, आणि भेद खरा नाही, आणि म्हणून या ठिकाणी जीव आणि परमात्मा एक आहे. आणि मग एक आहेत, तर मग आपल्याला वाटतं की जीवामध्ये ईश्वराला तर काही करता येतं, करतो मान्यता करतो, किंवा ईश्वराला त्या ठिकाणी
आपण पाहतो की ईश्वराच्या अवतारामध्ये की त्यानं अनेक प्रकारचे मोठमोठे कामं केले, की त्यानं आपल्या करंगळीवर पर्वत धारण केला किंवा त्या ठिकाणी 12 कोस अग्नी त्यानं गिळला. असे ईश्वराचे त्या ठिकाणी जीवाला शक्य आहे का हे होणं? नाही. तर म्हणून हे जसं एखाद्याला वाटतं की मग आपण कसं काय त्या ठिकाणी ईश्वर असू किंवा ईश्वराला पाऊस पाडता येतो. आपल्याला तर काहीच करता येत नाही. आम्ही कसं काय ईश्वर आहे? म्हणून अशी जी शंका येते, तर इथं सांगितलेलं आहेच. कारण शंकेचं सुद्धा निवारण या ठिकाणी केलेलं आहे. कारण अशी जरी शंका येत असली, तरी पण ईश्वराची उपाधी कशी आहे? तर आपण बघितलं की व्यापक आहे किंवा ईश्वराची उपाधी शुद्ध आहे. म्हणून ईश्वराची उपाधी ही शुद्ध सत्वगुण प्रधान आहे. म्हणून ईश्वराला आलोट अशा प्रकारचे कोणतेही कार्य त्याला करता येतं. जगाची उलथापालथ त्याला करता येते किंवा सर्व ठिकाणचं व्याप्त असल्यामुळे त्याची उपाधी त्याला सर्व ठिकाणचं ज्ञान आहे. चैतन्य व्याप्त नाही म्हणलं, चैतन्य व्याप्त असतंच. चैतन्याला उपाधी जसं एखादं कार्य व्हायला काहीतरी उपाधी लागत असते. जेव्हा जसं आकाशामध्ये पण जर पाणी भरायचं असलं तर भरता येईल का? नाही भरता येत. मग आकाशात पाणी भरायचं असलं, मग काय करावं लागतं? मग ही उपाधी लागली की मग त्या पोकळीमध्ये पाणी जेवढी पोकळी असेल तेवढं पाणी बसतं. पण असं जर कोणी म्हणलं आकाशात पाणी भरायचं तर शक्य नाही. परंतु त्यालाच जर उपाधी लागली, तर मग तिथं त्या ठिकाणी ते उपाधीनुसार जसा व्यवहार होतो. आकाश नाही का? आहे. कुठं आहे? तर ते ओतप्रोत आहे. इथं आपण बघतो की सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंमध्ये त्या ठिकाणी आकाश आहे. पण व्यवहार करायचा असला तर उपाधीशिवाय होत नाही. व्यवहाराला काय लागते? उपाधी लागते. म्हणून जसं अ, बाहेर बी आकाश आहे आणि घरात बी आकाश आहे. पण जेवढा घटाची उपाधी लागली, तर तेवढ्याच पोकळीपुरतं त्या ठिकाणी आतमध्ये पाणी बसतं. बाकी अ, जेवढं घट बनतं तेवढं बसन. परंतु बाहेर अ, बसत नाही पाणी, कारण उपाधी नाही. म्हणून या ठिकाणी सुद्धा ईश्वराला सुद्धा काय लागली? ब्रह्मचैतन्याला उपाधी लागली आणि ब्रह्मचैतन्याला उपाधी कोणती लागली? तर शुद्ध सत्वगुण प्रधानी माया ही उपाधी लागली आणि उपाधी लागल्यामुळं त्या ठिकाणी त्याला विश्वर अशा प्रकारचं नाव आलं. कोणाला आलं? तर त्या ब्रह्मचैतन्याला आलं. आणि म्हणून त्या ठिकाणी ईश्वर असं नाव आल्यामुळं आता त्याची उपाधी सुद्धा असल्यामुळं त्याला भ्रांती नाही. म्हणून आता जीवाला भ्रांती त्याची गेल्यानंतर त्याला तो सुद्धा ईश्वरच आहे, तो सुद्धा देवच आहे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कारण तुम्ही खरोखर देव आहात. पण तुम्ही म्हणून अभंगात तुकाराम महाराज खूप या ठिकाणी बोलतेत. कारण आपण बघतो की तुकाराम महाराजांच्या गाठ्यामध्ये ईश्वराला उद्देशूनच जास्त तुकाराम महाराज बोललेले आपल्याला बघायला मिळतात. किंवा ईश्वरासंग त्या देवासंग संवाद केलेला, देवाचे गुणगान गायलेले, देवासंग प्रेमाचं भाषण केलेलं किंवा देवासंग भांडलेले याच्यावर जास्त त्या ठिकाणी अभंग आपल्याला पाहायला मिळतात. आणि बाकी सुद्धा उपदेश केलेला आणि अनेक प्रकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अनेक प्रकारांना उपदेश केला सुद्धा पाहायला मिळतो. परंतु जास्त त्या ठिकाणी देवासंग त्या ठिकाणी सलगीच बोलणं किंवा नामस्मरण याच्यावरच आपल्याला बघायला मिळतं. कारण ध्येय कारण ध्येय काय असलं पाहिजे? श्रेष्ठ असलं पाहिजे आपलं. ध्येय काय असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. ध्येय काय असलं पाहिजे? सुख स्वरूप असलं पाहिजे. आणि ते महान असलं पाहिजे आणि म्हणून त्याचं ध्यान केलं पाहिजे. कारण परमात्मा कसा आहे? तर त्या परमात्म्याचं ध्यान कोणी करावं? जीवानं करावं. कारण जीव कसा आहे? जीवपणा म्हणजे दुःख आहे. कारण जीवपणामध्ये काय? दुःख आहे. जीव म्हणलं की संसार आला. संसाराला खरं मानल्यामुळे हा जीव आहे. जीवगामी पंड सुता जीव लोकी. कारण जीवानं काय केलं? तर या सर्व काही वस्तूला खरं म्हणतो. म्हणून याला जीव म्हणायचं. आता त्यानं काय करावं? त्या वस्तू जे खोटं आहे असं समजावं. खरं काय खोटं काय याची निवड करून त्यानं या ठिकाणी हा प्रपंच खोटा आहे आणि असं जर समजिल मग तो आता जीव नाही राहिला. कारण
याला खरं मानल्यामुळे याला जीव म्हणा लागत होतं. आता खोटं मानल्यावर हा जीव नाही. कारण जीवपणा कसा आहे? खोटा आहे. कारण याला खरं मानल्यामुळे जीव, वास्तविक हा काय? परमात्माच आहे. कारण जीव अवघे देव. तुकाराम महाराज या ठिकाणी जीवाची व्याख्या करताना अवघे जीव देव म्हणते. अवघे शब्दाचा अर्थ नुसत्या मनुष्य देहातलेच नाही, तर प्रत्येक जीवाचं स्वरूप काय? देव आहे. कारण जीव म्हणलं की देव आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघू लागलो आता विषय या ठिकाणी की कुटस्थ सांगताना जसं त्यांनी सांगितलं की कुटस्थ लक्षण सांगताना की ते म्हणतात की कुटस्थ कसा आहे? निर्विकार आहे. म्हणून कुटस्थ निर्विकार आहे आणि म्हणून त्याच्या ठिकाणी संसार बंधन मुळीच नाही. आता कुटस्थाच्या ठिकाणी संसार नाही. आता संसार म्हणले मग आहे कोणाच्या ठिकाणी? हे सर्व काही संसार धर्म कोणाचे आहेत? मग कुटस्थाचे नाही. तर कुटस्थाचे का नाही? तर कुटस्थ निर्विकार आहे. कुटस्थाच्या ठिकाणी हे धर्म नाही. आपण पाहिलं कुटस्थाची व्याख्या करताना मिथ्या कुट म्हणजे मिथ्यास्थ म्हणजे असंग रूपानं, मिथ्या बुद्धीमध्ये असंग रूपानं राहिलेला सोनाराच्या आयरणीप्रमाणे अशी कुटस्थाची या ठिकाणी व्याख्या करून दृष्टांत दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी बघताना आपल्याला बघायचं की माझा कुटस्थाचे धर्म नाहीत. मग कोणाचे म्हणले? आभासाचे. ते म्हणले नाही नाही, सूक्ष्म विचार केला तर आभासाचे सुद्धा हे धर्म नाहीत. संसार धर्म कोणाचे आहेत? मग आभासाचे सुद्धा नाहीत. कारण का नाहीत? तर जसं कुटस्थ निर्विकार आहे तसा आभास सुद्धा कसा आहे? निर्विकार आहे. कारण बिंब, जसं बिंब असं तसं प्रतिबिंब, जसं बिंब तसं प्रतिबिंब. कारण बिंबाला जर जसं फेटा असला एखाद्याच्या डोक्याला, तर आरशामध्ये पाहिल्यानंतर आरशात सुद्धा त्याला फेटाच दिसन ना. तसं त्या ठिकाणी बिंब जसं तसं प्रतिबिंबित त्या ठिकाणी होत असतं. म्हणून कुटस्थ जर निर्विकार आहे तर आभास सुद्धा कसा आहे? निर्विकार आहे. आता आभास जर निर्विकार आहे तर मग आता कुटस्थ निर्विकार आहेच ना. म्हणून आभास निर्विकार आहे, म्हणून कुटस्थ निर्विकार आहे. म्हणून कुटस्थ सुद्धा कसा आहे? निर्विकार आहे. ना आभास सुद्धा कसा आहे? कारण आभास कोणाचा आहे? तो कुटस्थाचा आहे. मग कुटस्थाचा आहे म्हणल्यावर कुटस्थ निर्विकार, आभास सुद्धा कसा आहे? निर्विकार आहे. असं आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि म्हणून हे समजून सांगताना मग आता ते म्हणले मग हे संसार धर्म आहेत कोणाचे? म्हणले संसार धर्म हे बुद्धीचे आहेत. कारण बुद्धीचे आहेत म्हणजे बुद्धीवर टाकून द्यायचे. हे कुटस्थाचे नाहीत आणि आभासाचे सुद्धा नाहीत. म्हणून हे बुद्धीचे धर्म आहेत. म्हणून हे बुद्धीवर टाकून द्यायचे. आणि असं या ठिकाणी आपल्याला ध्यानात घेताना ईश्वराचं लक्षण आणि जीवाचं लक्षण हा विषय आपला चालू आहे. जीवाचं लक्षण आणि ईश्वराचं लक्षण. म्हणून जीवात आणि ईश्वरात फरक काय? काहीच फरक नाही. जीव खरा आहे, ईश्वर खरा आहे. जीवाची उपाधी लहान आहे, ईश्वराची उपाधी मोठी आहे. जीवाची उपाधी अशुद्ध आहे, ईश्वराची उपाधी शुद्ध आहे. आणि जीवाची उपाधी अशुद्ध असल्यामुळं त्याला या ठिकाणी तो खोट्यालाच खरं म्हणायला लागलाय, खोट्यालाच मी म्हणायला लागलाय. ईश्वराला भ्रांती नसल्यामुळं, कारण त्याची उपाधी शुद्ध आहे. चैतन्यात काहीच फरक नाही. म्हणून चैतन्यात काहीच फरक नसल्यामुळं जीव ईश्वर स्वरूप आहे असं संतांनी या ठिकाणी सिद्ध करून दिलं. काय फक्त उपाधीत फरक आहे. उपाधी काय मध्ये नाही. म्हणून काय करा, आपल्याला चित्त शुद्ध करा. मग काय सगळ्याला तुकाराम महाराज काय करते? नमस्कार करते की काय करा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. मग काय शुद्ध करा? चित्त शुद्ध करा. कारण चित्त निर्मळ केलं की परमात्मा तिथंच आहे. कारण अंतःकरण निर्मळ नाही की आपण देव नाही. अंतःकरण निर्मळ नाही, मन शुद्ध नाही, किंवा बुद्धी आपली शुद्ध नाही, किंवा चित्त आपलं निर्मळ नाही. कारण चित्त निर्मळ असलं, चित्त शुद्ध असलं की परमात्मा तिथं प्रगट आहे. म्हणून या ठिकाणी मलिन, म्हणून मलिनता म्हणजे आपण मागं बघितलं की विक्षेप आणि मल,
आणि अशा प्रकारचे चित्तातले दोष आहेत. कारण मालिन्य आणि चंचलता. म्हणून हे या ठिकाणी आपल्याला म्हणून देवाचं स्मरण केलं. म्हणून ते ईश्वराचं जीवाचं ध्येय काय असलं पाहिजे? ईश्वर असला पाहिजे. म्हणून जीवानं कोणाचं ध्यान केलं पाहिजे? ईश्वराचं ध्यान केलं पाहिजे. कारण तत्वम अशी ते आपलं ध्यान पाहिजे. रूप म्हणून आपण पाहतो, रूप पाहता लोचने सुख झाले व साधने. कारण ध्यान केलं, पण कोणाचं केलं? ईश्वराचं केलं. कारण जीवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ईश्वर आहे. कारण श्रेष्ठ का म्हणले? आता चैतन्य एकच आहे की त्याला ज्ञान आहे, त्याला भ्रांती नाही. जीवाला ज्ञान करून घ्यायचं. जीव सुद्धा ब्रह्मरूप आहे. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. सगळंच ब्रह्मरूप आहे. पण जीवाला तशा प्रकारचं ज्ञान नाही. आणि ईश्वराला काय? ज्ञान आहे. जीवाला ज्ञान मिळवायचंय, ईश्वराला ज्ञान आहे. म्हणून याच्यामध्ये जसं या ठिकाणी एक पुढं सुद्धा विषय आलेला आहे की मुख्य समाधीकरण आणि बाद समाधीकरण. माग सुद्धा या ठिकाणी विषय होऊन गेला आपला, की जसं या ठिकाणी बाहेरची मुलगी आपल्या घरी आली, मग ती जसं तिकडचं नाव सोडून देते आणि इकडे मिळते. इकडे मिळायसाठी त्याला तिकडच सोडावं लागत. आणि इथला जो मुलगा आहे तर त्याला काहीच करायची गरज नाही. तो पहिलाच इथला आहे, त्याला काही सोडायचं नाही, धरायचं नाही. पण मुख्य समाधीकरण आणि बाद समाधीकरण. बाद करून तरी त्या ठिकाणी ती एकरूप झालीत ना. तशा प्रकारचं आभास सुद्धा ब्रह्मरूपच आहे. पण त्याला स्वतःचा बाद करून ब्रह्मरूप होता येतं. आणि कुठंच त्याचं पहिलाच ब्रह्मरूप आहे. तो तर निर्विकारच आहे. आणि आभास सुद्धा निर्विकार आहे, कारण त्याचाच येतो. फक्त त्यानं त्या ठिकाणी स्वतः बात करून त्याला त्याच्याची ऐक्यता साधता येते. म्हणून या ठिकाणी आपलं जे काही समजूत आहे तर ती आपल्याला टाकून देऊन आपण चुकीची समजूत टाकणं आणि योग्य अशी संतांनी सांगितलेली समजूत ध्यानात घेऊन आपलं ईश्वर, आपण देव आहोत किंवा आपण हरी आहोत, जीवशिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुत्व अभंग नेणे हरी. कारण हरी शब्दाचा अर्थ चैतन्य. हरी शब्दाचा अर्थ या ठिकाणी ब्रह्म चैतन्य, व्यापक चैतन्य, सर्वांमध्ये असणार चैतन्य. त्याला काय म्हणायचं? हरी. आणि तो हरी, त्या हरीवर हे ईश्वर आणि जीव हे तरंग आहे. ईश्वर तरी एक तरंग आहे आणि जीव तरी एक तरंग आहे. म्हणजे दोन प्रकारचे तरंग. पण कोणावर आहे? ते हरीवर आहे. आणि हरी म्हणजे ब्रह्मचैतन्य आणि त्याच्यावरच काय? तरंग आहे. मग तरंग जसे त्या ठिकाणी वेगळे नसतात ना. असं समुद्रावर अनेक प्रकारचे लाटा आल्या, तरंग आले, मग त्याच्याहून ते समुद्राहून वेगळे नाही. अशा प्रकारचं जीव आणि शिव हे हरिरूप आहेत. हरिहून काही वेगळे नाहीत. जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधुत्व अभंग नेणे हरी. कारण हरीला याची कल्पना नाही. जसं त्या समुद्राला कल्पना नाही लाटाची, कशाची लाट वेगळी आणि ही वेगळी आणि काही नाही. कारण त्याला माहिती आहे की मीच आहे, सगळं पाणी रूपाने कोण आहे? मीच आहे. मग तसं हरीला याची कल्पना नाही, तो त्याच्यात महिमेत आहे. म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी जीव आणि शिवाची अशी त्या ब्रह्मस्वरूपावर या ठिकाणी कल्पना आहे. आणि म्हणून उपाधी भेदामुळं याला या ठिकाणी जीव आणि त्याला शिव म्हणलं. म्हणून हेच या ठिकाणी आकाशाचं दृष्टांत आपल्याला ह्या जीवाचं स्वरूप किंवा ह्या चैतन्याचं स्वरूप समजून घेताना खूप महत्वाचं आहे. कारण आकाश अलिप्त आहे. सगळ्यांमध्ये राहून सुद्धा त्या ठिकाणी ते अलिप्त राहतात. हे जसं त्याच्यामध्ये मिसळत नाही, तशा प्रकारचे चैतन्य सुद्धा सर्व ठिकाणी आहे. जे सर्वत्र सर्वही तेही दया करिता योग घातो नाही, ते विश्वात्मक तुपाही चैतन्य एक. जे सर्वत्र आहे, सर्व देहात आहे आणि ते चैतन्याला तू पाय. आणि त्या चैतन्याकडे पाहून त्या ठिकाणी तुला कोणत्या प्रकारचा शोक किंवा भीती बाळगायचं काम नाही. तू चैतन्य ध्यानात घे. म्हणून चैतन्याकडे न पाहता तू या देहाच्या ठिकाणी
मी माझेपणा म्हणून त्या ठिकाणी बघायला लागला, किंवा जगाला सत्य म्हणून जगाकडे बघायला लागला, वास्तविक पाहता जे सत्यच नाही त्याला तू परत त्या ठिकाणी खरं म्हणायला लागला. म्हणून त्या चैतन्याला तू बघ. म्हणून चैतन्य कसं आहे तर सर्व ठिकाणी आहे, आणि त्या चैतन्याकडे जर पाहिलं तर तुला ही येणाऱ्या जाणाऱ्या वस्तू कळ, त्याच्यामुळं जे काही मन खालीवर व्हावं लागलं तर ते तुला होणार नाही. कारण ह्या सगळं काय आहे तर अंतवंत आहे. ह्या कसं आहे येणाऱ्या जाणाऱ्या वस्तू आहेत, आणि म्हणून यांच्याकडे पाहिल्यामुळे तुला मन खालीवर व्हावं लागलं. परंतु याच्यातलं जे काही स्थिर आहे, जे काही चैतन्य आहे, तर त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून त्या चैतन्याला या ठिकाणी दृष्टांत घेऊन किंवा चैतन्य समजून सांगताना आपण बघायला लागलो की मग त्याचे प्रकार या ठिकाणी केले. एकच चैतन्य आहे म्हणून चैतन्य चार आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी समजायचं काम नाही, कारण चैतन्य एकच आहे. तर चैतन्य समजून सांगताना उपाधी भेद त्या ठिकाणी करून चार अशा प्रकारची कल्पना केली. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य म्हणून अशा ह्या कल्पना केल्या. वास्तविक या ठिकाणी अनेक नाहीत, आणि म्हणून भेद शास्त्राला अभेद सिद्ध करून द्यायचा आहे. शास्त्र भेद सांगत नाही, कारण भेद अमंगळ आहे, अभेद खरा आहे. भेदाभेद भ्रम, तो भेद म्हणजे भ्रम आहे, आणि अभेद निश्चय या ठिकाणी करून द्यायचा. म्हणून तुझे खंडे तरी उरला तो, म्हणून भेदाचं खंडन करायचं आणि अभेदच या ठिकाणी, आणि ते अभेद स्वरूप, कारण द्वैतच नाही. हरिपाठात सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नाही, कारण द्वैत नावाची वस्तू या ठिकाणी नाही. पण ईश्वर चैतन्य, ईश्वर शब्द आल्यामुळं आपल्याला हे सर्व काही पाखडावं लागत. जीव आणि ईश्वराच्या कल्पना या ठिकाणी ज्या झाल्या त्या कशामुळे झाल्या, म्हणून हेच विषय आपण या ठिकाणी आज बघितला की जीव आणि ईश्वर असे जे काही मानले तर ते उपाधी भेदामुळे मानले. वास्तव जीव आणि ईश्वर या ठिकाणी दोन नाहीत, किंवा चैतन्यामध्ये प्रकार नाहीत, आणि उपाधिकृत अशा प्रकारचा हा भेद त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून वास्तव अशा प्रकारचा भेद या ठिकाणी नाही. आणि हे आजच्या विषयामध्ये आपल्याला पाहायला भेटलं, किंवा आजचा विषय या ठिकाणी ग्रंथकाराने अशा प्रकारचा या ठिकाणी याच्यातलं लिहिलेलं आपण बघितलं. आणि उद्या या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचं काय लक्षण आहे तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संतांच्या चरणी अर्पण करू, आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. आता प्रसायदान होईल. आता विश्वास